केंचुआईच्या यात्रेनिमित्त आमदार राजू खरे व पत्नी तृप्तीताई खरे यांचे कुरुल ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत। केंचुआईच्या दर्शनानंतर दिसले दाम्पत्य प्रेम। आमदार राजूभाऊ खरेंनी पत्नीला भरवला घास। कार्यकर्त्यांच्या नजरा खेळल्या। आमदार राजू खरे यांचा कौटुंबिक जिव्हाळा। पत्नी तृप्तीताई सोबतचा तो प्रेमळ क्षण कॅमेऱ्यात कैद। राजकारणाच्या रणधुमाळीतही जपले नाते। आमदार राजू खरे यांनी पत्नी तृप्तीताईंना भरवला मायेचा घास। कुरुल ग्रामस्थांच्या वतीने लोकप्रिय दानशूर आमदार राजाभाऊ खरे यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार। त्याचबरोबर पत्नी तृप्तीताई खरे यांचाही कुरुल ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला। दिलेला शब्द पाळला। आमदार राजू खरेंनी केंचुआई देवीला 5 मेंढ्याचा नवस केला पूर्ण। पत्नीसह घेतले दर्शन। कुरुलच्या केंचुआई चरणी आमदार नतमस्तक। कार्यकर्त्यांचा तो पण पूर्ण करण्यासाठी राजू खरे आणि तृप्तीताईंनी घेतला महाप्रसाद। ढोल ताशांचा आवाज, केंचुआई मंदिराचा परिसर आणि आमदार राजू खरे व तृप्तीताई यांचे दर्शन। विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत विजयासाठी अनेक जण देवाला साकडे घालतात। मोहोळ मतदारसंघातील विद्यमान आमदार राजूभाऊ खरे यांच्या निवडणुकीवेळी निष्ठावान कार्यकर्त्याने केंचुआई देवीला नवस केलं होतं की राजूभाऊ आमदार झाले तर देवीला 5 मेंढ्या देईन। जनतेच्या आशीर्वादाने 31,000 मताधिक्याने राजूभाऊ आमदार झाले आणि 20 जानेवारी रोजी केंचुआईच्या यात्रेनिमित्त हा शब्द पूर्ण करण्यात आला। धार्मिक विधी आणि दर्शन। मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता आमदार राजूभाऊ खरे आणि त्यांची पत्नी तृप्तीताई खरे यांनी कुरुल गावचे ग्रामदैवत केंचुआईचे दर्शन घेतले। यावेळी तृप्तीताई खरे यांनी पारंपरिक पद्धतीने सुहासिनींच्या 7 परड्या भरून देवीची ओटी भरली। देवीचा नैवेद्य दाखवून हा नवस पूर्ण करण्यात आला। या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, अण्णासाहेब पाटील, माऊली निकम यांच्यासह परिसरातील अनेक दिग्गज नेते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दर्शन आणि विधी पार पडल्यानंतर आमदार राजू खरे आणि तृप्तीताई खरे यांनी कोणताही प्रोटोकॉल न ठेवता सामान्य भाविकांसोबत जमिनीवर बसून महाप्रसादाचा आनंद घेतला। हे यश माझे नसून आई केंचुआईच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाने मिळाले आहे, अशी भावना यावेळी आमदारांनी व्यक्त केली।